स्वाभिमानी आहे की आमचा कांबळे लय हुशार, हे कधीच नाही रडला, नुसताच कांडला करून. कांबळे शाळेत गेला, मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली. कांबळे शाळेत गेला, मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली, पण कांबळेनं पाटीवर सावित्री काढली. मग मास्तरनं चिडून कांबळेला असा तुडवला, असा तुडवला, असा तुडवला, पण कांबळे नाही रडला, नुसताच कांडला करून. कांबळे वयात आला, विशीत आला, मिशीत आला, कांबळे गुलाबी झाला आणि तिच्या प्रेमात पडला. मग तिनं विचारली त्याची जात, कांबळे म्हणाला, वेडे मी माणूस, माणूस माझी जात, प्रेमात कसली आली जात. मग माणूस माझी जात म्हटल्यावर तिनं बरोबर ओळखली जात. मग तिनं बी कांबळेला असा तुडवला, असा तुडवला, पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच कांडला करून. कांबळेचं लग्न ठरलं. घरचे म्हणाले मुहूर्त पहा. कांबळे म्हटला पटत नाही, प्रबोधनकार वाचा. नातेवाईक म्हटले सत्यनारायण. कांबळे म्हटला जमत नाही, फुले वाचा. भावकी म्हटली जागरण गोंधळ, बोकाट तरी कापा. कांबळे म्हटला पटतच नाही, गाडगे बाबा वाचा. मग घरच्यांनीच दार लावून कांबळेला असा तुडवला, असा तुडवला, पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच कांडला. इथं कोण शाई वगैरे लावा आले का? चुना ना. मग कांबळे अशा चळवळीत आला. सगळ्या चळवळी अशा गट तट फुटून बिटून गेले. कांबळेला वाईट वाटलं. कांबळे सगळ्यांना वाटला, सगळ्यांनी एकत्रित या, देश समजून घ्या, महाराष्ट्र समजून घ्या. दिवसभर बोंबलत राहिला. मग संध्याकाळी सगळे एकत्रित आले आणि एकत्रित येऊन आपल्याच कांबळेला, आपल्याच लोकांनी असा तुडवला, असा तुडवला, पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच कांडला. आणि आता कांबळे शिवसैनिक झाला.